संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सकाळी वाल्हे इथल्या मुक्कामावरून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालाय। मार्गातील नीरा निथे परंपरेप्रमाणे नीरा नदीच्या तीरावर माऊलींचं पवित्र नीरा स्नान पार पडलं। त्यानंतर पालखी सोहळा पुणे जिल्ह्याची सीमा ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल। लाखो वारकऱ्यांच्या जयघोषात या पालखीचा प्रवास सुरू असून आजचा मुक्काम लोणंद इथे होणार आहे। वेढा वेढा रे पंढरी मोरचे नावा तर माऊलींचा आता सातारा जिल्ह्यात प्रवेश झालाय। नीरा नदीतलं स्नान पार पडल्यानंतर आता आजचा पालखीचा मुक्काम हा लोणंदमध्ये असेल। वेढा वेढा रे आषाढी एकादशी निमित्त जालनाकरांसाठी एक विशेष रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। 24 जुलै रोजी नगरसूल पंढरपूर विशेष रेल्वे जालना स्थानकावरून पंढरपूरकडे रवाना होणार असून ती परतूर, परभणी, परळी वैजनाथ, लातूर आणि कुर्डुवाडी मार्गे धावणार आहे। तर 25 जुलै रोजी पंढरपूर जालना विशेष रेल्वे पंढरपूरहून सुटणार आहे। आषाढी यात्रेतील अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून जालना जिल्ह्यातील भाविकांना याचा मोठा लाभ होणार आहे।